गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्यामुळे दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून यामुळे धरणांच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। पडणाऱ्या या पावसामुळे तालुक्यातील धरणाचं पाणी साठ्यात वाढ झाली असून यामध्ये वाघाड धरण 100% भरले असून ओसंड्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। तर आज दिनांक 27 जुलै रोजी धरणांमध्ये वाढलेला जलसाठा पुढील प्रमाणे ओझरखेडमध्ये 73.47%, पुणेगावमध्ये 74.41%, करंजवणमध्ये 66.47%, तिसगावमध्ये 61.29%। सध्या पालखेड धरण 52% भरले असून धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे धरणावरील कर्मचारी रात्रंदिवस जागृत असून यामुळे धरणावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।